शहरापासून दूर अंधारलेलं खेडं, मजेत जगते गावाकडचं येडं. असं बोलून आम्हीही निघालोय आमच्या गावी. गावी जाण्याचं रिझन असं, की आज आमच्या गावाची यात्रा आहे. गावी तर तसं सारखं जाणं पॉसिबल होत नाही, पण काही कार्यक्रम, लग्न, फंक्शन अशा काही गोष्टी असल्यावर गावी जाणं मस्ट असतं. सो त्याच्याचसाठी आम्ही निघालोय गावी. गावी जाताना आम्ही लिमगाव दावडीला जाण्याचं ठरवलं, कारण सगळी फॅमिली एकत्र होतो. तर बोललो दर्शनही होईल सगळ्यांचं. सो गेलो आणि आम्हाला देवाचा खंडोबाचा तळीभंडार करायचा होता. सो तेही आम्ही छान पद्धतीने केलं आणि रिटर्न आम्ही निघालो नारोडीला जायला. हे जे मंदिर आहे याचंच नव्याने काम चालू आहे. नव्याने ते रिपेअर होत आहे आणि याच मंदिराचं दर्शन घेण्यासाठी आलेलो आहोत. ही देवी आहे मुक्तादेवी, जी की माझ्या नारोडीमध्ये आहे. हे माझं ग्रामदैवत आहे. आणि या मूर्तीच्या मागे जे काय नक्षीकाम, कोरीव काम जे केलेलं आहे ते पूर्ण सोन्यापासून केलेलं आहे आणि फायनल लुक असा आहे याचा. याच मंदिराचं कलश पूजनासाठी आज आम्ही आलेलो आहोत. कलश पूजन आणि यात्रा दोन्हीही एकाच दिवशी ऑर्गनाईज केल्यामुळे आम्हाला दोघीही गोष्टींची मज्जा घेता आली. सो गावी जाताना आम्ही मावशीकडे जायचं ठरवलं, पण जाताना एवढी ट्रॉफिक लागली की जवळजवळ एखादा तासभर आमचा तिथेच गेला असेल. गावी जाण्याचं मावशीकडे जाण्याचं कारण हे, कारण मम्मी आणि मावशीचं गाव हे यामध्ये फक्त एक डोंगरमध्ये येतो. सो मग बोललं सगळे एकत्र आलेलं आहोत, तर मग तिच्याकडे पण जाऊयात. सो तिच्याकडे गेलो. छान असं आम्ही पुरणपोळीचं जेवण केलं. कारण गावी यात्रा असल्यामुळे मोस्ट ऑफ सगळ्यांच्या घरात पुरणपोळीच असते. सो गावी गेलो, पुरणपोळी वगैरे केली, खाल्ली, मस्त एन्जॉय केला, गप्पा मारले. त्यानंतर आम्ही निघालो मामाच्या गावी जायला. सगळ्या मावशी लोकांना घेऊन आम्ही गेलो मामाच्या गावी. ही मळगंगा देवी आहे, जी की चिंचवलीमध्ये तिचं स्थान आहे. या देवीचं दर्शन घेतलं आणि खालचा व्ह्यू हा असा आहे या मंदिराचा. छान अशी नदीही आहे, खूप मोठी ही नदी आहे. त्यानंतर मामाच्या शेतामध्ये गेलो. नुकताच आंब्याचा सीझनही आला होता. सो आंबे तोडण्याची मजाही घेतली. छान फोटोज काढले. मम्मी पप्पा वगैरे तिकडे रूममध्ये त्यांचं पाहुण्यांशी, आजी वगैरेंशी बोलणं चाललं होतं. बाहेर आम्ही मस्त असे आंबे तोडून डिक्कीमध्ये ती पिशवीही भरून ठेवली, जी की आम्हाला पुण्याला घेऊन जायची होती.